नमस्ते, गुड मॉर्निंग. मनवा भामरे दशपुते, पुणे येथून लिहितात, सुख म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. किती सुंदर ओळी आहेत या तुकाराम महाराजांच्या. आपण माणसे आनंद मिळवण्यासाठी सतत खूप धडपड करत असतो. आनंदाची व्याख्या व्यक्तिपरत्वे भिन्न असते. प्रत्येकाचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा, ते आपल्या परीने जगण्याचा एक नियम असतो. आनंदाचा अर्थ व्यक्तिपरत्वे भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रसंग, घटना या वेगवेगळ्या असतात आणि त्या प्रसंगानिशी जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळी रूपे घेऊन येतो. प्रत्येक व्यक्ती त्याचा आनंद त्याच्या विचारांवर ठरवत असते. कुणाला संपत्तीत आनंद मिळतो, कोणाला परोपकार केल्यावर आनंद मिळतो. मात्र काहींकडे सर्व असूनही ती व्यक्ती असमाधानी असते. सतत हे नाही ते नाही म्हणून अजून हव्यास बाळगत असते. पण खरे सांगायचे तर अतिलोभाने सुख आनंद मिळण्याऐवजी त्रास वेदना अधिक होतात. आपल्याकडे जे आहे जितके आहे तेवढा सुख मानून समाधानी राहायला हवं. उगाच आयुष्याला दूषणे देत चांगल्या मिळालेल्या आयुष्याला असे जुरवत दुखवत ठेवण्यात अर्थ नाही. दिले रे देवाने हे आयुष्याचे दान, आभार मानून चित्ती असू द्यावे समाधान. देवाने आपल्याला दिलेले आयुष्य खूप सुंदर आहे. मानव जन्म एकदाच मिळतो, म्हणून तो भरभरून जगावा. कुणाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता आपण आपले आयुष्य जगत राहायला हवे. द्वेष, घृणा, तिरस्कार या गोष्टी बाजूला सारून आपण आपले सुख आनंद कशात आहे ते पाहावे. आपले सुख पाहताना दुसऱ्याला वेदना त्रास होणार नाही याचे भान ठेवले की मनःशांती लाभते आणि आयुष्य आपोआप आनंदी होते. रात्री शांत झोप येते, कारण कुठलाच पाप संचय आपल्या वाट्याला नसतो. देव आहे ही सुंदर भावना मनात ठेवली की त्याला साक्षी मानून कोणाचे अघटित वाईट आपण करू शकत नाही, कारण सर्व साक्षी परमेश्वर तो सारे पाहत असतो आणि सुख भरभरून आपल्या पदरात घालत असतो. सुखाची वाट अनपेक्षित असते, ते अचानक येते, पण आपण त्या सुखाकडे पाठ फिरवून नसलेले असे काहीतरी शोधत बसतो. त्यामागे धावण्यात आयुष्याचे सुख हरवून बसतो. एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा असतो, पण तो त्याचा सुयोग्य वापर करून किंवा कुठेही दानधर्म किंवा चैन न भागवता आणखी पैशांसाठी धावतो. परिणामी आयुष्याच्या शेवटी आनंद शोधत बसतो, पण तोवर वेळ निघून गेलेली असते. मोजकेच काही क्षण हातात असतात आणि तो वाचवलेल्या धनाकडे निरखून पाहत असतो, पण त्यावेळी ते धन त्याला तो आनंद सुख देऊ शकत नाही जे त्याला हवे असते त्या क्षणी. म्हणून जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना म्हणत आयुष्याचे गाणे गात राहावे. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. कुठलीही अपेक्षा तो आपल्याकडून बाळगत नाही. झाडे, वेली, सुंदर फुले, पक्षी, पाणी, नदी नाले, समुद्र, किती सुंदर आहे हा निसर्ग आपल्यासाठी ईश्वराने निर्मिलेला. तो रोज उगवणारा भास्कर अनेक सुखे त्याच्या ओंजळीत घेऊन येतो आणि आपल्या आयुष्यात आनंद निर्मितो. मग तरीही आपण खिन्न का असावे? उलट त्या उगवत्याला नमन करून त्याचे आभार मानत आपण आपला दिनक्रम सुरू ठेवावा. मनी कुठलाही हव्यास लोभ न बाळगता आयुष्यात सुख शोधत राहिलो तर आयुष्य कधीच सुखी होणार नाही. त्यापेक्षा आहे त्यात सुख मानले की जगणे सुखी होईल आणि आनंदाचा सोहळा रोज साजरा करता येईल. धन्यवाद.